एकूणच या प्रकरणामध्ये आता काय कारवाई होते ते पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे। अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणामध्ये 5 पोलीस जबाबदार असल्याचं या ठिकाणी कोर्टाने म्हटलंय। या घटनेच्या संदर्भात आमच्या आयोगाकडे कोणी काही तक्रार किंवा केलेली नाही किंवा आतापर्यंत माहिती नाही, पण तुम्ही सांगता त्या पद्धतीने आम्ही ती माहिती घेऊ। कोणत्याही घटनेमध्ये कोणी व्यक्ती जर दोषी असेल तर त्याच्यावर कारवाई झालीच पाहिजे। हे राज्याचे गृहमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांची भूमिका ही सातत्याने मांडतात आणि आम्ही आयोग म्हणून देखील अशा ज्या घटना आहेत कायद्याच्या चौकटीतून आरोपीला शिक्षा आणि पीडितेला न्याय देण्याची जबाबदारी आहे हे आपण सातत्याने सांगत असतो। त्याच्यासाठी आमचा पाठपुरावा आहे। आपल्या माध्यमातून अशा काही घटना आमच्यापर्यंत पोहोचत असतील तर निश्चितपणाने आम्ही त्यांच्यावरती कारवाई करण्याच्या सूचना देऊ। अक्षय शिंदे जो होता तो नराधम होता हे सर्व जनतेला माहिती आहे, म्हणून त्याचा एन्काउंटर झाला का त्यांनी पोलिसांवर हमला केल्यानंतर त्याला शूट करावं लागलं हा तपासाचा भाग आहे। परंतु सर्वसामान्य जनतेला तो आवडलेला भाग होता की नराधम मेला म्हणून आता ज्याला त्यांच्याबद्दलचं सहानुभूती असेल त्यांनी त्याच्याबद्दलचं स्टेटमेंट करावं। परंतु आम्ही अक्षय शिंदे मेला याच्याबद्दलचं आम्ही ना खंत व्यक्त करत नाही आणि ना आम्हाला त्याच्याबद्दल काही वाईट वाटण्याचं काही कारण नाही। तर अक्षय शिंदेच्या मृत्यूला 5 पोलीस जबाबदार असल्याचं हायकोर्टानं म्हटलंय। गुन्हा दाखल करून कारवाई करा असे आदेश हायकोर्टानं दिले आहेत। आज चौकशी अहवाल कोर्टामध्ये सादर करण्यात आलेला आहे। त्यामध्ये अक्षय शिंदेच्या मृत्यूला 5 पोलीस जबाबदार असल्याचं हायकोर्टानं म्हटलेलं आहे। बंदुकीवर अक्षयचे फिंगरप्रिंट्स नाहीत असा फॉरेन्सिक अहवाल देखील सादर करण्यात आलेला आहे। एकूणच हा अहवाल सध्या आपण पाहतोय फॉरेन्सिक अहवाल आहे ज्यावर अक्षय शिंदेचे फिंगरप्रिंट्स नसल्याचं या अहवालात नमूद करण्यात आलेलं आहे आणि या संपूर्ण प्रकरणामध्ये 5 पोलीस जबाबदार असल्याचं कोर्टानं म्हटलंय आणि त्यांच्यावर कारवाई करण्याचे सुद्धा त्यांनी आदेश दिलेले आहेत। अक्षय शिंदेने पोलिसांची बंदूक हिसकावून स्वतःवर आणि पोलिसांवर गोळीबार केला। पोलिसांनी स्वसंरक्षणार्थ केलेल्या गोळीबारामध्ये त्याचा मृत्यू झाला अशी थेअरी कोर्टामध्ये मांडण्यात आलेली होती। पोलिसांनी या संदर्भातला जबाब दिलेला होता। यामध्ये निलेश मोरे नावाचे जे पोलीस आहेत ते जखमी झालेले होते असंही सांगण्यात आलेलं होतं। मात्र या बंदुकीवर अक्षय शिंदेचे फिंगरप्रिंट्स नाही तसा फॉरेन्सिक अहवाल कोर्टामध्ये सादर करण्यात आला आणि चौकशी अहवाल सादर करण्यात आल्यानंतर कोर्टानं या संदर्भात कारवाईचे आदेश दिले। 5 पोलीस यासाठी जबाबदार असल्याचं हायकोर्टानं म्हटलेलं आहे। थेट माहितीसाठी आपण जाऊयात आमचे प्रतिनिधी कृष्णा सोनारवाडकर यांच्याकडे। कृष्णा, हायकोर्टात आज या प्रकरणाची सुनावणी होते आणि आज जो काही न्यायालयीन चौकशीचा अहवाल आहे तो कोर्टामध्ये मांडण्यात आलेला आहे आणि अहवालाचं वाचन स्वतः बंद लिफाफ्यातला हा अहवाल होता आणि अहवालाचं या ओपन करून तो वाचन जे आहे ते न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे यांनी स्वतः केलेला आहे, ज्यामध्ये या अहवालामध्ये या 5 पोलिसांना जबाबदार ठरवण्यात आलेला आहे। शिवाय अक्षय शिंदे यानं जी बंदूक पोलीस अधिकाऱ्यांवरती गोळी झाडण्यासाठी वापरली अशा पद्धतीचा दावा ज्या पोलिसांनी केलेला होता त्या प्रकरणात सुद्धा कोर्टाने एक महत्त्वपूर्ण टिप्पणी केलेली आहे की या प्रकरणामध्ये आतापर्यंत जे फॉरेन्सिक रिपोर्ट या न्यायालयीन चौकशीच्या समितीला मिळालेले होते त्यामध्ये जे काही निरीक्षण आहे त्यानुसार अक्षय शिंदेच्या हातात असणारी बंदूक जी त्याने वापरली अशा पद्धतीचा दावा केला जातोय त्यावरती त्याचे कुठल्याही पद्धतीचे हाताचे ठसे जे आहेत ते आढळले नाहीयेत। शिवाय अक्षय शिंदेच्या आईवडिलांनी जो काही जबाब आतापर्यंत दिलेला आहे किंवा आतापर्यंतच्या न्यायालयीन चौकशी